मी खूप खूप धन्यवाद देते। आज गेल्या 5 वर्षामध्ये संपूर्ण चिखली शहराचा विकास करण्यासाठी सर्व पत्रकार बंधूंचे देखील तेवढेच मला सहकार्य झाले, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे हार्दिक आभार मानते, अभिनंदन करते। कारण आज चिखली शहरामध्ये विकास करत असताना नक्कीच पत्रकार बांधवांचे सहकार्य मला, म्हणजे ज्या पद्धतीने मी विकास कामे करत गेले त्याच पद्धतीने तुम्ही ते विकास कामे जनतेपर्यंत चिखली शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे सर्व माझ्या पत्रकार बांधवांनी केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप चिखली नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष या नात्याने हार्दिक आभार मानते आणि धन्यवाद देते। विकास कामे आणू न शकणाऱ्या निष्क्रियांनी भ्रष्टाचाराचे केलेले बिनबुडाचे आरोप हे माझे पती व माझ्यासह माझे पती कुणालजी यांच्यावर भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, त्याचे मी सर्वप्रथम खंडन करीत आहे। ते आरोप आम्हास मान्य नसून ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनी ते अगोदर सिद्ध करूनच दाखवावे। स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर, माजी मंत्री संजूभाऊ कुटे साहेब, आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आकाशदादा फुंडकर, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी आमदार चैनसुखजी संचेती, माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय ध्रुपद भाऊजी सावळे साहेब या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मला चिखली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची संधी दिली होती, पण जनतेच्या आशीर्वादाने मी त्या संधीचे सोने करत चिखली शहराच्या विकासासाठी आजवर मी सदैव विकास कामे करीत आलेली आहे। सन 2016 साली नगरपालिकेच्या निवडणुकीत जी आश्वासने मी जनतेसमोर मांडली होती त्या आश्वासनाचे जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचे, जास्तीत जास्त पूर्तता करण्याचे काम माझ्या कारकिर्दीत झाले, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। सन 2016 ते 2019 साली या कालखंडात भारतीय जनता पार्टीची राज्यात सत्ता होती। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते। त्यावेळेस सुद्धा स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर, माजी मंत्री संजूभाऊ कुटे साहेब यांच्या माध्यमातून चिखली शहराचा विकास करण्यासाठी प्रचंड असा निधी खेचून आणला। त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये शहरात केलेल्या या विकास कामांच्या जोरावर विद्यमान आमदारांसह पदाधिकारी यांनी माझ्या केलेल्या कार्यामुळे फायदाच झाला। माझ्या कारकिर्दीत केलेल्या कामांच्या जोरावर सन 2019 विधानसभेमध्ये मते मागण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी आमदार म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी निवडून आले, परंतु सन 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी चिखली शहर व ग्रामीण भाग असेल त्या ठिकाणी अनेक कामाची उद्घाटने झाली, भूमिपूजन झाली, नारळ फोडून करण्यात आली, त्याचबरोबर आश्वासनाची खैरात देखील वाटप झाली। तत्कालीन जिल्हा परिषदेच्या सभापती म्हणून जनतेला अनेक आश्वासने दिली, ती आश्वासने त्या ठिकाणी सपशेल फेल ठरली, परंतु गत विधानसभा निवडणुकीपासून चिखली शहर असेल किंवा चिखली ग्रामीण भाग असेल कुठल्याही प्रकारचे आश्वासनाची पूर्तता करण्याकरता विद्यमान आमदार यांनी आमदार निधी व्यतिरिक्त कुठलाच निधी आजपर्यंत खेचून आणू शकल्या नाहीत। त्याच नैराश्यातून व माझ्याबरोबर झालेल्या विकास कामाच्या तुलनेत त्रस्त झालेल्या विद्यमान आमदारांनी माझ्यावर सतत बिनबुडाचे आरोप करण्याचे कट कारस्थान त्यांच्या काही समर्थक व पदाधिकाऱ्यांमार्फत सुरू ठेवलेले आहेत। माझ्या कारकिर्दीतील केलेल्या कामांच्या तुलनेत विद्यमान आमदारांची होण्यास सुरुवात झाली, त्यातून शहर व ग्रामीण जनतेमध्ये विद्यमान आमदारांच्या विरोधात रोष निर्माण होण्यास सुरुवात झाली व कुठेतरी एक जळकोटी प्रवृत्ती यातूनच त्यांच्या मनात वाढत गेली। या भावनेतून वैफल्यग्रस्त झालेल्या विद्यमानांनी माझ्या पक्षातून पळित पंडित मार्फत निष्कासित करण्याचा निर्णय घेतला। सतत विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचा व चिखली शहरातील विकास कामे थांबवण्याचा, विकास कामाकरता निधी मिळू नये म्हणून विविध प्रयत्न त्यांनी आजपर्यंत केले। जिल्ह्यातील पालकमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी दिलेल्या निधीवर सुद्धा स्वतःचे नाव टाकायचे। माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी प्रयत्नांती खेचून आणलेल्या निधीवर सुद्धा आयत्या पिठावर रेघोट्या ओढायच्या। याचबरोबर नगराध्यक्ष या नात्याने आम्ही सतत शासन दरबारी पाठपुरावा करून निधी खेचून आणला। यामुळे नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना आघाडी सरकारचे नेते चिखली पालिकेला निधी कसा देतात यातूनच त्यांच्या मनात आमच्या प्रति तीव्र विरोध निर्माण झाला। व्यक्तिगत द्वेषातून सूडबुद्धीने आमच्यावर बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले।
मी व माझ्या पतीवर आरोप करणाऱ्यांना आव्हान देते की त्यांनी सर्वप्रथम आमच्यावर केलेल्या आरोपांचे, आमच्यावर केलेल्या भ्रष्टाचारांचे आरोप अगोदर त्यांनी सिद्ध करूनच दाखवावे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी आजवर केलेल्या विकास कामाच्या भरोशावर व जनतेसाठी केलेल्या कामातून मी जनता दरबारात परत एकदा चिखली शहराच्या विकासासाठी न्याय मागण्यासाठी जनतेच्या सामोरी जाणारच आहे. माझ्यावर आरोप करून सुद्धा चिखली शहरात झालेली कामे फक्त आणि फक्त नगराध्यक्षांनीच केली याची पावती देखील मला काल परवा झालेल्या पत्रकार परिषदेत माझ्यावर आरोप करणाऱ्यांकडूनच मला मिळालेली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी केलेल्या विकास कामावर मते मागण्याचा अधिकार आता विद्यमान आमदारांना कुठे सुद्धा उरलेला नाही. त्यांनी स्वतः केलेली कामे चिखली शहर व मतदारसंघात दाखवावी, नंतर मते मागण्याचे काम करावे. स्वकर्तृत्वातून लोकहिताचे कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा कुटील डाव याद्वारे माझ्या विरोधात रचण्यात आला. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताच ठरवेल की विकास कामांना गती देणारे की विकास कामांना गतिरोधक ठरवणारे यापैकी कोणाचा न्यायनिवाडा करायचा. नगर परिषदने विविध योजनेअंतर्गत गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 600 ते 650 कामे केलेली आहेत. त्यातील सर्व कामे नगर परिषदेच्या नियमानुसार आणि शासनाने वेळोवेळी दिलेल्या शासन निर्णयाचे पालन करूनच कामे करण्यात आलेली आहेत. त्यात नियमाप्रमाणे नगर परिषदेचा ठराव घेणे, अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देणे, माननीय जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता घेणे, ई-निविदा मागवणे, काम पूर्ण झाल्यानंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन रिपोर्ट घेणे इत्यादी बाबींचा समावेश असून त्याप्रमाणे झालेल्या सर्वच कामाबाबत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच बिले देण्यात आलेली आहे. कथित पत्रकार परिषदेमध्ये ज्या कामांची यादी देण्यात आलेली आहे ते सर्व कामे वरील प्रमाणे नियमांची अंमलबजावणी करूनच झालेली आहे. नगर परिषदमध्ये सर्वसाधारण सभा देखील वेळोवेळी झालेल्या आहेत. यामध्ये बिघडलेल्या कामांबाबत चर्चा देखील झालेली आहे, परंतु भ्रष्टाचार झाल्याबाबत एकाही सदस्याने लेखी तर नाही पण तोंडी तक्रार देखील केलेली नाही. आणि जे कामं आजपर्यंत 2-3 कामं जे दर्जेदार झालेली नाही त्यापैकी त्या कामाची बिले अद्याप देखील दिलेली नाही. नमस्कार. हॅलो. काल परवाला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, शहराध्यक्ष, सर्व नेते मंडळींनी विविध भ्रष्टाचाराचे आरोप करून मला व माझ्या पत्नीवर निष्कासनाची कार्यवाही केली. परंतु मला हास्यास्पद असं वाटतं की नगर परिषदमध्ये कुठलाही भ्रष्टाचार हा झालेला नसताना किंवा सिद्ध झालेला नसताना नगराध्यक्ष व नगराध्यक्ष पतीवर कारवाई करण्याची ही हास्यास्पद काम हे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांनी आज केलेलं आहे. या ठिकाणी कुठलाही भ्रष्टाचार हा वेळोवेळी त्यांच्या चेलेचपाट्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून, चौकशीचा ससेमिरा करून हे गेल्या 2 वर्षामधून आमदारांच्या चेलेचपाट्यांनी काम केलेलं आहे. परंतु कुठलाही भ्रष्टाचार आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. जर सिद्ध झाला असेल तर तो मुख्याधिकारी, अभियंता, लेखापाल, थर्ड पार्टी ऑडिट या सर्वांवर येऊन नंतर 5व्या वेळेस जर का त्याच्यामध्ये नगराध्यक्षांनी जर केलेला असेल, काही अपहार केला असेल तरच तो भ्रष्टाचार सिद्ध होतो. याची कल्पना देखील शहराध्यक्षांना व त्यांना आमदारांना नाही. याच्याबद्दल मला हास्यास्पद गोष्टीचा अनुभव येत आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी आरोप केले की चिंचखालचा रोड झाला तो निश्चित ती माझी चूक झाली की मी त्या ठिकाणी 2 वेळेस तो डांबरीकरण केला. त्यावेळेस सिमेंट रोडचं काम तिथं करायला पाहिजे होतं. त्याबद्दल मी चिखलीकरांची सर्वप्रथम माफी मागतो की माझ्याकडून ती चूक झालेली आहे की त्या ठिकाणची भौगोलिक दृष्टिकोनातून काळी माती त्याच्या खाली जास्ती असल्यामुळं त्याच्यातली काळी माती काढायचा एस्टिमेट नगरपालिका प्रशासनाला भेटत नाही व वेळोवेळी त्याच्या नाल्या असल्या कारणानं त्याच्याकडे जमीन ओली झाल्यानंतर त्या ठिकाणी गड्डे पडतात. संपूर्ण रस्ता खराब झाला नाही, ज्या ठिकाणी काळी माती आहे त्याच ठिकाणी ते गड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळं मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो की तिथं कॉन्क्रीट रोड घ्यायला पाहिजे होता, पण तो घेता आला नाही. निधी अभावी तो घेतला नाही. डांबरीकरण आमचं सक्सेस नाही. दुसरा विषय, स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकरांचं नाव दिलं. त्या ठिकाणी जसा तो रोडची क्वालिटी खराब होताना दिसली, 80 लाख रुपयाचं बिल त्याचं थांबलेलं आहे. 1 कोटी रुपयापैकी फक्त आणि फक्त खडीकरणाचंच
बिल त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोणत्याही डांबरीकरणाचा पैसा हा दिलेला नाही. त्याच्या कार्यावर तुम्हाला जर का स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर जुना मेकर, तर जोपर्यंत तो ठेकेदार त्याला चांगलं करून देत नाही तोपर्यंत त्याला बिल पेड होणार नाही. ही नगराध्यक्षांनी त्याला ठासून सांगितलेलं आहे व त्याच्यावर मी सुद्धा सांगू इच्छितो, कारण मी नगरपालिकेवर प्रिया बोंद्रेंच्या माध्यमातून काम करतो. तिसरा विषय आमदारांकडून सांगितलेला की स्वामी समर्थ केंद्र आणि स्वामी समर्थ मंदिर हे 2 भाग आहे आपल्या चिखलीमध्ये. आपल्या पत्रकार बांधवांपैकी एक आमचे नगरसेवक तिथं स्वीकृत नगरसेवक आहेत, त्यांनी हास्यास्पद त्यांचं येतं की ते आहेत म्हणून त्याच्यामध्ये, व ते सुद्धा त्याचं उत्तर देत नाही की स्वामी समर्थ केंद्र वेगळं आणि स्वामी समर्थ मंदिर वेगळं. आमदारांच्या जो बाहेरचा आपल्या तालुक्याच्या बाहेरचा जो पत्रकार होते त्यांनी ते शूटिंगद्वारे दाखवून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला की स्वामी समर्थ केंद्राचं काम, जे काही स्वामी समर्थ केंद्रावर काम चालू आहे हे त्या स्वामी समर्थ केंद्रातील त्यांचे जे ट्रस्टी आहेत ते करत आहेत. आम्ही जे स्वामी समर्थ मंदिराचा रस्ता व स्वामी समर्थ मंदिराजवळचं जे ओपन पेस होता तो जो डेव्हलप केलेला आहे त्याचं फोटोग्राफसुद्धा तुम्हाला देऊ शकतो आणि तेथील आलोक सेठ गुप्ता व त्यांचे सर्व लोक हे आपणास सांगू इच्छितील की कोणत्या पद्धतीचा तो रस्ता ओपन पेस डेव्हलप झालेला आहे. तिसरा विषय जयस्तंभ चौक ते कोहिनूर बोट हाऊसपर्यंतचा जो पेवर ब्लॉकचा विषय होता की त्याचं बिल काढण्यात आलं. मी अजूनही तुम्हाला सांगतो की त्याचं काम मागच्या महिन्यात पूर्ण झालं, पण अजून देखील त्याचं देयक हे देता आलं नाही, कारण ऑनलाईन पेमेंटमध्ये त्यामध्ये अजून ती सिस्टीम झाली नाही. त्यामुळं त्या ठेकेदाराला सुद्धा अद्यापपर्यंत सर्व प्रोसिजर पूर्ण झालेली असतानासुद्धा अजूनही बिल दिलेलं नाही. हे म्हणतात की करोडोचा भ्रष्टाचार झाला. जर का बिलं निघले नाही तर भ्रष्टाचाराचा विषय कुठून येतो? आणि यांना नगरसेवकांना सुद्धा माहिती की त्याचं बिल निघलेलं नाही. पंडितराव जे आहेत शहर अध्यक्ष त्यांनासुद्धा माहिती आहे, ते सुद्धा एका संस्थेचे मोठ्या संस्थेचे अध्यक्ष आहे, संस्थापक अध्यक्ष आहे, आणि त्यांनी त्यासारख्या माणसांना असे आरोप करायचे म्हणजे असू येत आहे. 5वा विषय, स्वतः सदस्य असताना सुद्धा त्यांना हे माहिती असताना सुद्धा असे विषय करतात. 5वा विषय, प्रभाग 5 मधील पोलीस स्टेशन रोड ते सिंधी कॉलनी याचं टेंडर झालं, परंतु त्याचं कोणतंही वर्क ऑर्डर झालेली नाही, तर त्याचं बिल निघणार कुठून? म्हणजे जे काही आरोप आहे या 25 आरोपांमध्ये त्यांनी जे रस्ते नाल्या दाखवल्या त्याचं थर्ड पार्टी ऑडिट झालेलं आहे. थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतर काम कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यातूनच नंतर देयक दिलेलं आहे. तेवढी कारवाई करत असताना कागदपत्रांची पूर्तता करूनच नगराध्यक्षांनी त्याच्यावर सही मारलेली आहे. त्याच्यावर सही मारली म्हणजे काही त्याचं भ्रष्टाचार केला असा आरोप सिद्ध होतो का? हा माझा प्रश्न आहे. राजाभाऊ बोंद्रे विद्यालयामध्ये अपूर्ण काम असताना मी विरोध केला असताना नगरसेवक आमदारांनी घाट घातला की आम्हाला आत्ताच ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये भूमिपूजन करायचं. आदरणीय संजीव कुठे त्यावेळेस येणार होते, परंतु मी सांगितलं भाऊ अपूर्ण काम आहे, तुम्ही आले तर विषय चर्चेचा होईल. काही आपल्या पत्रकार बांधवांनी देखील त्या ठिकाणी विषय केला की अपूर्ण काम आहे त्या ठिकाणी जाऊ नका. ते काम जरी त्यांनी उद्घाटन आणि भूमिपूजन केलं, लोकार्पण सोहळा केला, त्याच्यानंतरसुद्धा त्याचं काम कंप्लीट करूनच त्या ठिकाणी त्यांच्याच सासरेबांच्या नावावर नगरपालिकेद्वारे सर्व खर्च वगैरे करून त्यांना कोविड सेंटरला जागा ती देण्यात आली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचं उद्घाटन करून गेले. मग काम अपूर्ण कसं? हा पण माझा एक प्रश्न आहे की तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर काय चांगलं काम झालं तर बोर्ड लावायला लागले, आमदारांनी हे काम केलं, आणि खराब काम केलं तर नगराध्यक्षांनी केलं. ही अज्ञानाची एक त्यांची एक गोष्ट आहे की त्यांना याचा नैराश्य निर्माण झालेलं आहे की नगराध्यक्ष ह्या विकास कामांना त्या वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी त्यांनी चौकशांचा ससेमिरा मागं लावला. अधिकारी लोक या ठिकाणी 8-8, 10-10 महिने काम करू शकले नाही. मागील सीओंवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्याच्यावर चौकशांचे दबाव टाकून ते या ठिकाणाहून निघून गेले. 10 महिने लोकांना या ठिकाणी नगरपालिका विदाऊट सीओची लोकांची जी तारांबळ उडाली, आम्हाला माहिती आहे आम्ही कसं फेस केलं. नगराध्यक्षांना जेव्हा विचारायला लोक येतात त्यावेळेस आम्हीच त्याची उत्तरं देत आलो. पक्षाध्यक्ष म्हणून पंडितराव त्या ठिकाणी बसत नाही किंवा नगरसेवक कोणी बसत नाही. नगराध्यक्षांना येऊन विचारतात लोक की काय झालं, आम्ही त्यांची कामं करून दिलो. नागरिकांमध्ये जर रोष असेल तर निश्चित मला तो दाखवावा
एवढी मोठी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुद्धा माझ्यावर कोणताही आरोप त्या ठिकाणी नागरिकांनी केला नाही. नागरिकांनी जर आरोप केला असेल, मी निश्चित भ्रष्टाचाराचे आरोप हे माझ्यावरचे सिद्ध करूनच दाखवावे त्यांनी. मी निश्चित त्यांच्या त्या राजकीय संन्यास घेऊन गेल जर का माझ्यावर भ्रष्टाचार आरोप सिद्ध करून दाखवले तर. वैयक्तिक माझ्यावर, प्रिया बोंद्रेवर, माझ्या बोंद्रे कुटुंबावर फक्त आरोपच करत आलेले. 2 वर्षामध्ये त्यांनी कोणतंही काम आणलं नाही. जे कामं आणले नुसतेच भूमिपूजन केले. ना त्याचं वर्क ऑर्डर आहे, ना त्याचं टेंडर नोटीस आहे, ना कोणती प्रमा आहे, ना कोणता निधीचा कागद त्यांचा GR मंजूर झालेला आहे. 50-60 कोटी रुपयाचे भूमिपूजन केले, परंतु त्यामधील एकही काम हे आलेलं नाही. मी देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय संजीवभाऊ कुटे साहेब, स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर साहेब, आकाशभाऊ फुंडकर, चैनूभाऊ संचेती आणि द्रुपदरावजी साळवे साहेब यांच्या माध्यमातून चिखली शहराला आघाडी, ज्यावेळेस भाजप शासन होतं त्यावेळेस करोडो रुपयाचा निधी आणला. कामे दर्जेदार झाली. त्या जोरावर 1400 घरकुल, 1392 घरकुल हे मंजूर झाले. जवळपास 8000 बांधकाम कामगारांना या ठिकाणी चिखली शहरातील बांधकाम कारागिरांना सुरक्षा किटचं वाटपसुद्धा झालं व त्यांचं बांधकाम मजूर म्हणून नोंदणीकृत बांधकाम मजूर झाले. त्या जोरावर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी कधी नव्हे ते एवढे बरोबरीचे आमदार, माजी आमदार राहुल बोंद्रेच्या बरोबरीचे मतदान झालं. उलट जिल्हा परिषद सभापती असताना उंद्री मतदारसंघातून त्या निवडणूक लढल्या होत्या. त्यावेळी त्या 3100 मतांनी त्या ठिकाणी निवडून आल्या होत्या. परंतु शीतावरून भाताची परीक्षा म्हणून त्या मतदारसंघात 900 मतांनी का 1100 मतांनी मायनस राहिल्या विधानसभेमध्ये. जर का विधानसभेमध्ये तुम्ही सभापती असताना, भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना कोणता निधी आणू शकला नाही, या शासनमध्ये निधी आणायचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे त्या लोकांनी त्यांना 3500 मतांनी मताधिक्य निवडून दिलं होतं. ते तर 3500 मताधिक्य त्यांचं गमावूनच बसल्या, पण 1100 मतांनी मायनस राहिल्या. त्याचं शैल्य त्यांना आहे की मी नगरपालिकेच्या याच्यात काम करत असताना मी लोकांना जो काही शब्द दिला, स्वच्छ चिखली, सुंदर चिखली, माझी चिखली, या धर्तीवर काम करत असताना घंटागाड्या चालवल्या, डम्पिंगचं काम केलं, मुख्य रस्ते सौंदर्यीकरण केले, हायवेचे स्ट्रीट लाईट चालू करून घेतले. मला सांगण्याचा अभिमान असा आहे की जालना खामगाव रोडचं काम झालं, त्यामधील फक्त चिखली शहरातीलच लाईट ही नगरपालिका चालू करू शकली. अजूनपर्यंत खामगावनं आणि जालन्यानं आपले हँडओव्हर करून नाही घेतले. आणि या चिखलीकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जिजाऊंचा पुतळा हा अंधारात होता. 2 वर्षात अगोदर, आता जानेवारीमध्ये 2 वर्ष होतील, मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य याच्यात भूमिपूजन झालं. नारळ फोडल्या गेले जिजाऊ 12 जानेवारीला. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी एक खडा देखील त्या ठिकाणी टाकला नाही. उलट जे कंपाऊंड होतं ते तोडून टाकण्यात आलं. यावरही आपण सर्वांनी लिहावं की 2 वर्ष अगोदर जर का त्या ठिकाणी जिजाऊंची कन्या म्हणून आपण जर का मतदारसंघात वावरतात, तर जिजाऊंचा पुतळा तुमच्या ह्याच्यात आहे चिखली शहरात, तो आपल्या हद्दीत येतो. नगरपालिका हद्दीत असतं तर त्याचं कसं सौंदर्यीकरण केलं असतं हे मी तुम्हाला दाखवून दिलं असतं. परंतु त्यांनी ते कामही पूर्णत्वात घेऊन गेले नाही. हायवेवाले देत, आपला आमदार निधीमधून त्यांनी काम करावं. परंतु जिजाऊंचा पुतळा देखील आज त्या ठिकाणी धुळीत होता. आज नगरपालिका त्या ठिकाणी चांगलं लाईट लावून सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्नात आहे, परंतु आम्हाला हद्दीचा प्रश्न येतो. तांत्रिकदृष्ट्या आम्ही त्या ठिकाणी काम करू शकत नाही. एवढ्या गावात दिवे लावले असतील तर एक सोलर लाईट त्यांनी लावायला पाहिजे होता, तो सुद्धा आजपर्यंत लावलेला नाही. जिजाऊंच्या कन्या म्हणून वावरतो आणि एका महिलेवर तुम्ही बिनबुडाचे आरोप करतात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष. ही काही पद्धत आहे? हास्यास्पद येतं मला. बदनाम करण्याचं एक षडयंत्र भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांनी आणि आमदारांनी केलं. मला खरोखर हसू येतं की अगोदर आरोप सिद्ध करायचे असतात तर ते COवर, JEवर, प्रशासनावर, त्यामध्ये कुठलाही सहभाग हा नगराध्यक्षांचा नसतो. नगराध्यक्षांच्या नंतर माझ्यावर कारवाई करायची असती की नगराध्यक्षांचे आरोप हे यांनी केले. मी जर दादागिरी केली असती तर 4-4.5-5 वर्ष आता होत आहेत, उद्याला 5 वर्ष कंप्लीट होतील 26 तारखेला. तोपर्यंत एकाही नगरसेवकानं, एकाही नागरिकानं कुठेही माझ्यावर असे आरोप केले नाही
की या ठिकाणी दादागिरी केली. मुख्य रस्त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या रोडमध्ये अतिक्रमणधारकांना उचललं नाही. नालीमध्ये भ्रष्टाचार केला. कुठं दाखवावं मला? लोकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. आज कोरोना काळामध्ये लोकांचं एखादा फुटाचं मी ॲडजस्टमेंट जर का केली असेल प्रशासनानं त्यांच्याकडून की लोकांना त्रास द्यायचं काम आपण केलं नाही. गावातला विकासात्मक कामामध्ये 27 फूट रोड होता, 24 फुटाच्या वरती परमिशन मिळत नव्हती. मी स्वतः 27 फूट रस्ता तयार करून घेतला, BNC हँडओव्हर करून घेतला. आपण जर का या पद्धतीनं काम करत आहे. आज गावातील रस्ते तुम्ही बघता, चिंच परिसर सोडला तर सर्वच आज कॉन्क्रिटीकरण होत आलेले आहेत. चिंच परिसरमधील देखील रस्ते येणाऱ्या काळामध्ये निश्चित जनतेने जर का पुन्हा एकदा संधी दिली तर चिंच परिसरसुद्धा कॉन्क्रिटीकरण करूनच संभाजी महाराज कमानीपर्यंत कॉन्क्रिटीकरण करण्याचा मानससुद्धा आमचा आहे. त्याचे नकाशे देखील मंजूर करून ठेवलेले आहेत. येणाऱ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ते रस्तेसुद्धा आम्ही कॉन्क्रिटीकरण करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. जे आरोप माझ्यावर केलेले आहेत ते नैराश्यग्रस्त आमदारांनी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी माझं वाढतं प्रस्थ बघून नागरिकांमध्ये चांगली भावना निर्माण झालेली असताना मला कुठेतरी बदनाम करायच्या दृष्टिकोनातून ते हतबल होऊन ते आरोप करण्यात आलेले आहेत. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि बदनाम करण्याचं षडयंत्र आहे हे आपल्याला ते इतके आपापलेलं आहेत की आम्हाला सर्व क्रेडिट मिळालं पाहिजे. आमच्या हातानं भूमिपूजन झाली पाहिजे, आमच्या हातानं नारळ फुटले पाहिजे. याच्यासाठी त्यांना पत्र द्यावं लागतं नगरपालिकेला की आमच्याकडून हे भूमिपूजन करावे. जर का तुम्ही निधी आणला नाही, तुम्ही कोणतं काम आणलं नाही, नगराध्यक्षांना वेळोवेळी तुम्ही प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडून चिखली विकास कामं जर का थांबवायचा प्रयत्न करत असेल तर त्या विकास कामाचा शुभारंभ सुद्धा तुमच्या हाताने का करावा हा देखील माझा प्रश्न त्यांना आहे. की तुम्ही जर का खरंच निधी आणा. मी तुम्ही आणलेल्या विकास कामांच्या मध्ये आलो का? एकाही भूमिपूजनाला त्यांच्या मी गेलो नाही किंवा लोकार्पणाला गेलो नाही. कारण मला त्यांच्याकडून वागणूकच त्या पद्धतीची होती की बोलवायचं म्हणून फक्त बोलवायचं. मान नगराध्यक्षांचा त्या ठिकाणी असतो, प्रोटोकॉल नगराध्यक्षांचा असतो, परंतु कुठल्याही त्यांच्या पोस्टमध्ये नगराध्यक्षांचं साधं नाव देखील नसायचं. आणि पक्षाच्या अध्यक्षांनी जे बोलले ते चुकीचं बोलले की आरोप जे केले ते चुकीचे केलेले आहेत. प्रत्येक GB मीटिंगच्या आधी आपली मीटिंग होत होती. कालचा एक आरोप त्यांचा होता की मीटिंगमध्ये आम्हाला सांगत नाही. प्रत्येक जी जनरल बॉडीची आमची मीटिंग असायची ती कोर कमिटीची चिखली अर्बनमध्ये असायची. त्यामध्ये शहराध्यक्ष असायचे, त्यामध्ये सतीश सेठ असायचे, त्यामध्ये मंगेशभाऊ असायचे, मी सुद्धा त्या मीटिंगमध्ये होत्या. काशनाथ सेठ माझे काका हे सुद्धा त्या कोर कमिटीचे सदस्य आहेत. शहराध्यक्ष भाजपाचे पांडेजी होते तोपर्यंत पण त्या ठिकाणी होती. आणि प्रत्येक मीटिंगला शहराध्यक्ष म्हणून पंडित दादा हे त्या ठिकाणी मीटिंगला हजर असायचे. आणि जनरल मीटिंगच्या अगोदर कोर कमिटीची मीटिंग होऊन त्या ठिकाणी सर्व मीटिंग ठरायची की आपल्याला असे विषय मांडले जायचे व त्या गोष्टीतूनच सर्व विषय पारित व्हायचे. मग भ्रष्टाचार एकट्या अध्यक्षावरच का झालेला नसताना सुद्धा कथित भ्रष्टाचार आजच्या तारखेत तर कोणता भ्रष्टाचार केलेला नाही. आणि जे कामं दाखवतात ते चुकीचे झालेले 4-4.5 वर्ष झालेल्यानंतरच्या रस्त्यांचे दाखवतात. 650 रस्त्यांची कामं हे आज झालेले आहेत. उच्च दर्जाची कामं झालेली आहेत, जे कधी नवं होणारे रस्ते झालेले आहेत. चिखली ज्यावेळेस पासून झालेली होती असे कामं सुद्धा आम्ही या पंचवार्षिकमध्ये करू शकलो याचा सुद्धा सार्थ अभिमान हा आम्हाला आहे. कायदेशीर कारवाई देखील आपण करणार. येणाऱ्या काळामध्ये जे आरोप जर का हीन भावनेचे आरोप जर करण्यात आले तर निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितो या पत्रकार परिषदेद्वारे की निश्चित त्यांच्यावर सुद्धा कारवाई योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही हे करू. तुम्ही म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चिखली नगरवासियांनी संधी द्यावी की आता तुम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षात जाणार आहे? अजून नाही झालं. अजून काही ते ठरवलं नाही पण आता ठरवावं लागणार. ठरवणार
निश्चित ठरवणार पुढे. तुम्ही नगराध्यक्षाशी खात्री द्या. मी माझ्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसोबत, माझ्या वरिष्ठ मतदारसंघातील माझे जे लोक आहेत, माझे मार्गदर्शक आहेत, त्यांची सलामसलत करून मी पुढील काय वाटचाल करावी जनतेमधून मी त्याचा आढावा घेऊन मी तो पुढील निर्णय घेईन. भाजपचे तसे 13 नगरसेवक आहेत, ते आता सगळे सोबतच आहे ना. ते उघड नाही करणार. नाही, तो मी अजून विचार केला नाही. त्यांना कामांच्या मागे जे येतील सोबत विकास कामांच्या मागे जे राहतील ते विकास कामासोबत जे राहतील ते येतील. ज्यांना विकास दिसत असेल ते येतील किंवा ते तिथं त्याच्यापैकी आहेत ना काही, पण नावं उघड नाही होणार, आकडा नाही सांगणार. नाही. आता असं काय कारण होतं की माजी आमदार राहुल बोंद्रे यांना भूमिपूजनाला बोलवायचं, काँग्रेसच्या लोकांच्या हळकावर तुम्ही जायचं. हा विकास कामाचा जो निधी होता हा आदरणीय शिंगणे साहेब व राहुलभाऊ बोंद्रे यांनी दोघांनी मिळून मला दिला होता. त्या नागरिकांनी, तिथलचे जे बुद्धविहारमधील जे नागरिक होते व त्या ठिकाणचे जे नगरसेवक होते आपले राजू गवई साहेब यांनी देखील त्यांच्याकडं मागणी केली की बरेचसे एक दिवसाचे जे कामं होते हे बाकी होते, तर त्यामुळे त्यांनी निधी आणला. त्यांनी आम्हाला विचारात घेऊन विकास कामांसाठी आम्ही दोघं एकत्र आलतो हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. कोणताही त्याच्यावर पक्षाचा बॅनर, दोघांचाही पक्षाचा बॅनर नव्हता. ते माझे आमदार म्हणून त्यांनी निधी आणून दिला व नगराध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला त्यामध्ये हे केलं. चिंच परिसराच्या रस्त्याचा तुम्ही मागाशी उल्लेख केला, तो रस्ता खराब झाल्याबद्दल मान्य केलं. तर संबंधित जो कोणी ठेकेदार असेल तर त्याचं बिल रोखणे किंवा त्याच्यावर काही कायद्यानुसार कारवाई करणे असं काही झालेलं आहे का? त्या ठिकाणी 2 वेळेस तो रस्ता करून घेतला आपण, दुसऱ्यांदा सुद्धा रस्ता तयार करून घेतला. जर का आपण 2-2दा रस्ता तयार करून घ्यायला लागलो तर तिथलची भौगोलिक परिस्थितीच खालची खराब आहे, पाणी त्या जमिनीमध्ये व्हायला लागलं. आणि तुम्ही आता बघताय आपला जाफराबाद रोड असेल, खामगाव रस्ता असेल, तर या ठिकाणी देखील गड्डे डांबरीकरणावर पडलेले आहेत. आपला चिंच परिसराचाच विषय नाही, डांबरीकरण हे पावसाळ्यात थोडंफार खराब होतं, पण ज्या ठिकाणी पूर्ण रस्ता खराब नाही झाला, काही ठिकाणीच त्याचे गड्डे पडलेले, तो आपल्या कॉन्ट्रॅक्टरनं 2 वेळेस म्हणजे पहिल्यांदा करून दिल्यानंतर पुन्हा एकदा करून दिला. त्यामुळे त्याचं बिल वगैरे आपण काही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आधीच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का? नगरसेवक कोण सोबत आहे? विकास कामाच्या सोबत निश्चित ते सोबत, विकास कामाच्या सोबत जे नगरसेवक येतील, मी अगोदर सांगितलं की जे नगरसेवकांना विकास कामांच्या सोबत येतील त्यांचं निश्चित स्वागत आहे. आपण आता त्यांना सांगितलं की पूर्ण जे कामं करायचे नगरपालिकेत तर त्याचं पहिले ठराव तुमच्या कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये ठरवलेलं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की त्यांनी जसे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले ते सिद्ध न हे नंतरचा विषय, म्हणजे तुमच्यासोबत तेही सोबत होते. भ्रष्टाचार झालाच नाही, भ्रष्टाचार असा काही झालाच नाही. म्हणजे माझा प्रश्न काय आहे, भ्रष्टाचारी एक मिनिट सवाल सुन लो पहले. मेरा बोलना क्या है, वो माइक देना हो सिद्ध हो ना हो बाद में का विषय है, लेकिन जिस तरह से उन्होंने आप पे आरोप लगाया था कि भाई इन्होंने भ्रष्टाचार किए और आपने अभी बोला कि भाई ये सब कोर कमेटी के मीटिंग में ठहरता था और उसके बाद में सब काम होते थे, तो आपका बोलना स्पष्ट ऐसा है क्या कि भाई वो भी इसमें शामिल है? नाही कामाची मागणी करत होतो. कामाची मागणी जी आहे तुमच्या एकट्यावर जर भ्रष्टाचार झालेलाच नाहीये. त्यांनी सुद्धा एक मिनिट आप्पाजी, एक मिनिट, तुम्हाला सवालच नाहीये, एक मिनिट. त्यांनी जो उत्तर दिलं की बुवा सगळं कमिटीमध्ये ठरल्यानंतर सगळे कामं होत होते, ठरावाची मीटिंग हो, तर आम्ही तेच सांगितलं ना. याचा अर्थ कोर कमिटीनं जे ठरवलं त्याच्यानंतर सगळे कामं होत होते. त्या कोर कमिटीमधल्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि संजू गोष्टी प्रदेश उपाध्यक्ष जे पद असेल त्यांचं ते यांनी सगळ्यांनी मिळून तुमच्यावर आरोपचा ठपका ठेवून तुम्हाला पक्षातून निष्कासित केलं की बाई भ्रष्टाचारी आहे. आता 4.5-5 वर्षापर्यंत तुमच्यासोबत ते होते, त्यांचे धोरणं सगळे तुमचे मिळून ठरत होते. याचा अर्थ तुमचं म्हणणं असं आहे का की तेही भ्रष्टाचारी आहेत म्हणून? नाही, मी त्यांना आता भ्रष्टाचारी म्हणणार नाही, कारण भ्रष्टाचार केला असता आपण, कामं चुकीचे झाले म्हणून त्यांनी म्हटलं असतं तर ठीक होतं, पण भ्रष्टाचार हा आरोपच माझ्यावर सिद्ध होत नाही. भ्रष्टाचाराचा तुमच्यावर झालेला कमिशन ऐकत नव्हतं. जे काही झालं
त्यात ते सर्व तुमच्याबरोबर होते नाही सर्व कामात सर्व कामात म्हणजे कोणत्या नाही कोणत्या काम है शहर में तो कोर कमेटी के फैसले से हुए, वहाँ पे ठहरा है क्या, वो भी साथ में थे तुम्हारे, भ्रष्टाचार है तो वो भी होगा अगर सिद्ध हुआ। हा नाही भ्रष्टाचार हा झालेलाच नाही. भ्रष्टाचार जर झाला असता समजा त्याच्यात तर त्याच्यामध्ये कोणीही आपण येत नाही, त्याच्यात अधिकारी लोक येतात. हा विषय अधिकार प्रशासनाचा आणि त्यांचा असतो. कोर कमिटीची मीटिंग होते, नाही त्यांनी जो मनमानी कारभार कोर कमिटीची मीटिंग होते, नंतर तुमचं सर्वसाधारण सभेत ठरतं मनमानी कारभार व दादागिरी हे जे तुमचे 2-3 त्यांनी प्रश्न केले त्याला माझं उत्तर आहे की आम्ही सर्व ठरवून घ्यायचो आणि नंतर मीटिंगला जायचो. त्यामुळे मीटिंगमध्ये ठरूनच सर्व कार्यक्रम व्हायचे. कोर कमिटीमध्ये सतीश गुप्ताही होते ना. कोर कमिटीमध्ये आमदारही आहे. हो. मग आमदार दोनदा त्या रस्त्यावर आल्या, सतीश गुप्ता त्या रस्त्यावर आले, त्यांनी मोठे टीव्हीवर बोलून दाखवून केला आणि नंतर पुन्हा घरात जाऊन चुपचाप बसले. भानगड काय जर कोर कमिटीमध्ये ते होते रोडमध्ये मग ते रस्त्यावर ऐका ना, विकास कामं करण्यासाठी कोण आलं कोण नाही, विरोध कोण केला हे जनतेनं त्या ठिकाणी बघितलं होतं. विकास कामे अडवण्यासाठी कोण कोण आलं होतं आणि कोण कोण विकास कामे अडवण्यासाठी आलं होतं व कोण विकास कामं सुरू करण्यासाठी आलं होतं हे सर्व त्या ठिकाणच्या जनतेनं बघितलेलं आहे. त्यामुळं त्याच्यावर बोलणं हे काही माझ्याकडून योग्य नाही होणार की आता ते कोणी का अडवलं काय कोण केलं. एक अशी चर्चा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश जेव्हा तुमचा झाला तेव्हा स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी असं म्हटलं होतं की चिखलीमध्ये मी काही लक्ष घालत नाही चिखलीच्या मॅटरमध्ये किंवा चिखलीच्या याच्यात, कारण चिखलीमध्ये बरेच नेते आहेत. त्याच्यापैकी किमान 5 नेत्यांनी जरी तुमचं नाव प्रपोज केलं, तुमचं नाव रिकमेंड केलं तर विचार होईल. तर मग असे काही 5 नेते चिखलीमधले ज्यांचे भाऊसाहेबांना निरोप गेला, फोन गेले किंवा ज्यांनी शिफारस केली तुमची, तर जेव्हा तुमचं आमदार महोदयांच्या मध्ये तुमचा आणि त्यांचा बेबनाव झाला काही कारणामुळे, जे काय असतील कारणं, तर तुम्ही या लोकांचा कन्सर्न घेतला का किंवा या लोकांशी त्या परिस्थितीबद्दल चर्चा केली का, काही मार्ग काढण्याचा, काही वातावरणामध्ये समेट करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून झाला का? निश्चित सर्वांनी हे प्रयत्न केले होते की आमदारांसोबत आपण हे करावं, परंतु आमदारांना जर का जमूनच घ्यायचं नव्हतं आपल्यासोबत सारख्यांना, विकास कामांना विरोध, सर्व काही मी मेहनत करायची, विकास मी आणायचा, निधी मी आणायचा आणि त्यांच्याकडूनच सर्व काही करायचं. मग असं कोणाकोणाशी तुमचं बोलणं झालं होतं किंवा चर्चा झाली असं काही नावं आहे? कोर कमिटीमध्ये या चर्चा झालेल्याच आहे ना. हा विषय कोर कमिटीमध्ये झालेला आहे. कोर कमिटीमध्ये किती लोक आहेत आपले? 8 लोक. हे जे भ्रष्टाचाराचे काल आरोप केले गेले कामांचे, मग तुमच्या ज्या मासिक मिटिंग झाल्या असतील त्या मिटिंगमध्ये नगरसेवकांनी त्यांना विरोध केलेला आहे का? नाही, कधीच नाही. विषयच निघला नाही भ्रष्टाचार. वर्षामध्ये एकही आपल्या ठरावाला विरोध नाही. 4.5 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप किंवा कोणतीही तक्रार ही नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये नाही, कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये नाही, साधा एक कागदसुद्धा आम्हाला नाही, तोंडी स्वरूपात नाही, लेखी स्वरूपात नाही. त्यांनी म्हटलं किंवा 60 लाख रुपयाच्या वृक्षारोपणामध्ये कुठेच वृक्ष लागलेले आणि त्याचं बिल काढलं गेलं, हे त्यांनी उदाहरणादाखल लिखित स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना दिले. वृक्ष कुठं कुठं लागले 60 लाख रुपये ऐका नाही, पण तेच सांगतो ना, नगरसेवक आता सध्याला जे नगरसेवक सक्रिय नगरसेवक म्हणून आहेत, तुमच्या घरासमोरचेच रस्त्यावरचे वृक्ष हे आता जो आपला येवलेंच्या घरासमोरचा रस्ता आहे, जो पंचमुखी महादेवाच्या बाजूचा, त्या ठिकाणचे वृक्ष असतील, ओपन पेसमधील वृक्ष असतील, ते लावत असताना 10-10 फुटाचे वृक्ष आपण लावले होते. स्मशानभूमींमध्ये लावलेले आहेत, राऊतवाडी स्टॉपच्या स्मशानभूमीमध्ये लागलेले आहेत. पण आदरणीय पंडितराव जी संस्था आहे श्रीराम नागरी, त्यांच्या श्रीराम नागरीनं जे संचालित म्हणून चालवतात देखरेखीसाठी फक्त जुन्या गावातील स्मशानभूमी, त्यामध्ये देखील ते वृक्षारोपण केलेले आहेत. अनेक गावातील जे जितकेही ओपन पेस आहेत, लोकांनी ज्यांनी ते आहेत त्या ठिकाणी ते वृक्ष आजही आहे. परंतु किती वृक्ष जगले किंवा हे चोरून नेले याचा काही अजून हे झाला नाही. जिओ टॅगिंगनुसार त्यांना आपण ते त्यावेळेस बिल पेड केलेलं होतं. आणि
जवळपास त्यामध्ये एकेका नगरसेवकांच्या मार्फत आपण एका प्रभागाला 70 का 75 म्हणजे सगळ्यांनी वाटून घेतले. नाही लावून घेतले. प्रत्येकाने प्रभाग घरासमोर नाही आहे. प्रभागामध्ये सिंधी मंगल कार्यालय असेल किंवा त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी लावून घेतले आणि त्याचं नागरिकांचं लेटरसुद्धा त्यांच्याजवळ आहे की त्यांनी ते लावून घेतले. 4.5 साल सब अच्छे रहे तुम्हारे साथ. बहन व्यक्त आमदार बोलत तो पार्टी नाही आहे, तरी सुद्धा आमदाराच्या म्हणण्यानुसार हे सर्व चालतं असा तुमचा आरोप आहे. हो, पण हे बाकीच्या लोकांना समजत नाही का आपण काय चांगलं करतो काय नेमकं यांचं आणि तुमचं काय खटकलेलं आहे. आता व्यक्तिश आता गोपाल देवळे इथं बसलेले आहे, ते तुमच्यासोबत आहेत, हे पण एक नगरसेवक आहेत. त्यांना माहिती आहे की तुम्हाला कुठे चांगलं काम करतं म्हणून त्या इथं बसलेले, मग बाकीच्यांना कळत नाही कसे. तर यांच्यात तुमच्यात काय मेन खटकलेलं आहे? मतभेद काय झालेले? मतभेद कुठं झालेलं आहे? मतभेद म्हणजे त्यांचं जो ऐकल तोच त्यांचा, बाकी ते पक्षाचे नाही. अंडरमध्ये राहणार सगळं, अंडरमध्ये राहणारे, अंडर प्रेशरमध्ये काम करणारे हे त्यांच्यासोबत. त्यांनी जेवढं म्हटलं हा सूर्य द हा सूर्य, हा चंद्र द हा चंद्र, मनमानी आणि हेकेखोरपणा. 18 कोटीचे जे रस्ते तुमचे चालू होते आपल्या छत्रपतीपासून विदेशी बँकेपर्यंत, तो रस्ता विद्यमान आमदार काही भाजपच्या मंडळींनी अडवला होता. ते अडवल्यानंतर त्यात असं तुम्ही काय समाधान केलं की जेणेकरून त्यांनी तुम्हाला रस्ता सुरू होण्या अगोदरच त्या ठिकाणी विरोध झाला. तो रस्ता चांगल्या क्वालिटीचा होईल हे सुद्धा त्यांना मी दाखवून दिलं. तसं त्यांना कामही दाखवून दिलं. त्यामुळं आता त्याच्यात काही बोलणं चांगलं नाही की काय झालं. स्पष्ट करायला पाहिजे, जनतेसमोर काही गोष्टी यायला पाहिजे. ते समाधान काय कसं काय केलं तुम्ही? ते समेट काय घडलं? काय बोलले ऐसी कौन सी जादू जप्ती लगाई तुमने? ग्रीन झोन निकालने के बदले में हुआ गया, ग्रीन झोन काढायच्या बदल्यात झालं. नाही त्याच पद्धतीने कामाला जे बॅनर लावले होते नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यात म्हणजे जवळपास 1 वर्ष वाद चालू होते. ते वाद कोणत्या कारणावर नेते? विकास कामांना विरोध करणाऱ्यांनाच विचारलं गेलं पाहिजे की तुम्ही असं काय केलं होतं. मी तर काय उत्तर देणार. सीओ साहेब इथं असते तर निश्चित त्यांनी ते उत्तर दिलं असतं. कॉन्ट्रॅक्टरला विचारावं लागेल त्या की काय केलं बोलतो त्याच्यात. 18 कोटी 16 कोटीच्या रोडमध्ये त्यांना आपण जी पारदर्शकता दाखवली होती त्या पारदर्शकतेवरच त्यांचं समाधान झालं असं मी सांगेन तुम्हाला. पारदर्शकता म्हणजे ते एस्टिमेट बोर्ड लावले. एक मिनिट, पारदर्शकता म्हणजे असं नाही आहे की ते एस्टिमेट प्रमाणे कामच नाही झालं. कारण की आजही तो रस्ता जर मोजला तर एस्टिमेट प्रमाणात त्या रस्त्याची लांबी रुंदी नाही आहे, परफेक्ट नाल्या नाही आहे. आणि आपलं पेवर ब्लॉक जे आपण सांगितलं, एक मिनिट ऐकून घ्या पूर्ण, जे पेवर ब्लॉकची साईज सांगितली की इतक्या फुटाचे बसवणार ते प्रत्यक्ष तसे झालेले नाही. तरी त्याचं समाधान कसं झालं हे सांगा. प्रत्यक्षात लांबी रुंदी ही रोडची जेवढी आहे इस्टिमेटला तेवढीच आहे. रोडची नालीची सुद्धा तीच आहे. ढाप्यांची सुद्धा जे ढापे प्रिकास्ट होते, प्रिकास्ट ढाप्यावर जर मोटरसायकल गेली तर जाऊ शकते, परंतु 4 व्हीलर गेलं तर चालणार नाही. त्या रस्त्यावरच्या प्रिकास्ट ढाप्यांच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी चांगली जाड ढापे टाकून घेतले. ज्या ठिकाणी फक्त अतिक्रमणचा थोडाफार विषय 1 किंवा 1.25 फुटाचा विषय जो आहे तेवढामध्येच आपण थोडंसं त्यांना रिलीफ दिली असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. कोणाचं घर मोडून किंवा कोणाचं दुकान मोडून तो विकास केलेला नाही. आमचं म्हणणं तेच आहे की जर आपण ते रोड खरंच 1.25 फुटाचं जर अतिक्रमण काढून केलं असतं तर आज चिखलीकरांना त्या रोडवर जेवढी वर्दळ आहे तेवढ्यात सुकून न जाता आलं असतं. कारण की आज तो रोड पूर्ण रोडवर गाड्या उभ्या राहिल्यानंतर जायला अतिक्रमण सर्व काढलं आपण केलं, पण कुठंतरी एखादा फुटाचा पेवर ब्लॉक कमी जर झाले असतील तर मी ते त्यांना बिल अदा केलेलं नाही हे तुम्हाला जेवढं लांबी रुंदीचं बिल निघलेलं आहे तेवढंच बिल त्या ठिकाणी निघलेलं आहे. बाकी त्याच्या पुढील प्रवासाबाबत काय सांगाल? जाऊ दे एक मिनिट. पुढील प्रवास तुमचा आता कोण्या मार्गाने राहणार? पुढील प्रवास येणाऱ्या आता गावातील माझे जे मार्गदर्शक आहे, माझे जे मतदारसंघातील माझे जे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, माझे मार्गदर्शक कार्यकर्ते, वरिष्ठ मंडळी यांना सर्वांना विश्वासात घेऊन पुढील प्रवास
हा तर चालूच ठेवणार आहे. हो नाही, प्रवास सुरू तुमचा प्रवास कसा राहील गोपाल? कोणत्या गाडी? तुमचा प्रवास कुठपर्यंत आहे? पत्रकार परिषद आहे. याच्यात बोलायचे का काय? तोच प्रश्न याची पत्रकार परिषद खरी नगराध्यक्षांची आहे, उत्तर द्यायला पाहिजे. आरोप दोघांवर आहेत ना, पण आरोप दोघांवर आहे त्यांच्यावर नाही केलेले ना. प्रेस नोटवर कोणाचं नाव आहे? आरोप दोघांवर. कैलाश भाऊ, कैलाश भाऊ, दोनों पे आरोप आहे. प्रेस नोट पैकी एक प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्यावर जे समजा काही लोकांकडनं भ्रष्टाचाराचे आरोप झाले, निकृष्ट कामाचे आरोप झाले, त्यामध्ये एक नाव वारंवार तोंडी चर्चेमध्ये आलेलं आहे, निलेश भुसारी म्हणून. भुसारे. तर या व्यक्तीबद्दल म्हणजे बुवा असंही सांगण्यात आलं की त्यांच्या आणि तुमचे काही आर्थिक व्यवहार काही झालेले आहेत किंवा इतर, तर त्याच्यावर असं सांगण्यात आलं. खुलासा काय आहे? मी काय म्हणतो, नगरपालिकेमध्ये असे आरोप होत असतात की कोण कोणाला आहे. जो काम करतो त्याला ते काम करावं लागतं. सिद्ध करून दाखवावं की माझे त्यांचे आर्थिक काही व्यवहार आहेत. या अगोदर आता काही लोक काम करतील तर राजकारण्यांवर आरोप करतात की कोणी कोणाचा जवळचा, जो काम करल, जो तिथं त्या ठिकाणी टेंडर त्याचं बसत असेल, ई टेंडरिंग होतं. काही आता ऑफलाईन टेंडर नाही आहे. पुढच्या प्रवासाची काही वेगळ्या विशिष्ट बसची, रेल्वेची, विमानाची अशी काही अशी वेगळी वाट पाहणं किंवा असं काही वेगळं ते येणारा लवकरच कळेल ना आपल्याला. त्याचा मी पत्रकार परिषद घेऊनच तो निर्णय घेईल की मी काय करायला लागलो. लवकरच भेटू आपण. जुन्या घरी आहे का पुन्हा नवीन घर शोधायचंय हे निश्चित नाही ना अजून. जसं चिखली शहरामध्ये सध्या चर्चा चालू आहे, तुमच्या 1-2 बॅनरवर काही लोकांचे फोटो झळकले, चर्चा चालू आहे की बा जसं तुमचे घर वापसी होणार आहे का? निश्चित चर्चा चालू हे बा, एक सांगू इच्छितो की मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असताना मागील 2-3 वर्षापासून काँग्रेसची मंडळी ही त्यांच्या सर्व पक्षाच्या ह्याच्यातून मला सहकार्य लाभलेलं आहे. तर काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या नेत्यांचे फोटो लावून माझा वाढदिवस असेल, प्रियांचा वाढदिवस असेल किंवा विकास कामे आणल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावून त्यांनी स्वतः त्या गोष्टीत अभिमान. पदाच्या वेळेस बाहेरून आयात केली होती, आता यावेळेस काँग्रेस आयात करून राहिली, अशातलाच प्रकार. असा काही अजून ठरलेलं नाहीये. प्रवास राहील की नाही याच्यानंतरचा निष्कासित केल्यानंतर राहील का नगरसेवकासाठी? आता ते आरक्षण आहे, ते अजून बऱ्याचशा भानगडी आहे ना त्याच्यामध्ये. आपली अपेक्षा काय असणार आहे? विधानसभा असती तर मी मागच्या वेळेस प्रयत्न केला असता. त्याचा पण एक रोष तो पण असू शकतो समजा. वाढती लोकप्रियता हा त्यांचा माझ्यावरचा रोष आहे. बोलोरातून करायचं आपल्या स्वतः, आपल्या बोलेरोतून तर सध्या आपण चालूच नाही. नगरसेवकासाठी का नगराध्यक्षासाठी आपले प्रयत्न भविष्यातले नगरसेवकासाठी का नगराध्यक्षासाठी? आता जनतेतून निवडणूक असती तर मी निश्चित नगराध्यक्षासाठी लढलो असतो, पण अगोदर नगरसेवक बनूनच नगराध्यक्ष होता येतं. त्यामुळं आता त्याच्यावर आपण आज भाष्य करणं पण योग्य नाही. लक्ष नगराध्यक्ष राहील. आता एक म्हणजे अजून एक सांगू इच्छितो की चिखली शहरातील जे अगोदरचं राजकारण होतं आपलं, सौम्य सौज्वळ आणि असंच खेळत राजकारण चालू होतं, ती परिस्थिती आता सध्याला बिघडलेली आहे आणि या 3-4 वर्षामध्ये फार बिघडलेली आहे. तर तोही एक विषय आपण मांडला पाहिजे की या ठिकाणचं वातावरण जे आहे हे चुकीच्या दिशेनं चाललेलं आहे की एकमेकांवर आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे, हे कधीच आपल्या चिखली शहरामध्ये झालं नव्हतं. आणि ही परिस्थिती कोणा आणली, काय आणली, कशी आणली याचं देखील आपण आपल्या वृत्तपत्रामध्ये छापलं गेलं पाहिजे. एक मिनिट, जर आपण म्हणताय की कुठल्याही प्रकारचा विकास कामामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप होत नाही, तर भाजपमध्येच राहणार का? आपण जे ज्येष्ठ लोक आहे त्यांच्याकडे दाद मागणार का? मला जर का पक्षाने मला न विचारता जाहीर पत्रकार परिषद घेऊन निष्कासित केलं तर मी कसं काय राहणार आता पक्षामध्ये? कुठल्याही प्रकारची सूचना न देता, कुठल्याही मला बोलवून नाही, या ठिकाणच्या कोर कमिटीने देखील साधा एक फोन केला नाही की तुम्ही अशी अशी कारवाई आम्ही तुमच्यावर करतोय. संधी भेटली नाही तुम्हाला? संधी दिलीच नाही ना.
तर याविरुद्ध तुम्ही वरती तक्रार करणार नाही की नाही नाही? आता नाही. म्हणजे आता तुम्ही भाजपमध्ये राहणार नाही असं त्याचा अर्थ समजायचं का? राहुल बोंद्रेचे फोटो बॅनरवर दिसले आणि त्याच्यावर ही कारवाई झाली. उद्याला काल परवाला हे पण कुठं जर का गेले पत्रिकेमध्ये नावं असतात, या ठिकाणी जात नाही आमदार, तो विषय नाहीच आहे. परंतु निष्कासित केल्यानंतर त्याच्यात थांबायचा काही अर्थ नाही ना. हा प्रश्न दात कशासाठी मागायचे? एक बोलता बोलता तुम्ही बोलून गेले की प्रियाताई त्यावेळेस नगराध्यक्ष होत्या, त्यावेळेस तुम्ही सुद्धा नगर परिषदेमध्ये काम करत बोलताना तुम्ही म्हटले की मी त्यांच्या- लोकांचे काम करत होतो हा, मी. त्यांनी भाजपने आरोप तसा केला होता की तुम्ही सतत हस्तक्षेप करताय कामामध्ये. हस्तक्षेप कसा? मी मीटिंगमध्ये कोणत्या गेलो नाही, हस्तक्षेप थोडी मी कोणत्या एका कागदावर सही केली नाही, मी कोणत्याही चेकवर कधी म्हणजे सांगितलं नाही की याच्यावर बिलावर हे सही मारून द्या म्हणून. तुम्ही काम केलं असं म्हटलं म्हणून म्हटलं. मी काम केलं. मला एक महिला या ठिकाणी काम करते, महिला प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, त्यामुळे मला जावंच लागतं काम करायला. ऑफिसमध्ये कागद घेऊन जाऊ मलाच जावं लागतं. ड्रायव्हर म्हणून काम करावं लागतं. हा अनुभव अनेकांना आपण दोघं तिघ जण पत्रकार मंडळीमध्ये आहे असे नाही, दोघं तिघ आहे मंगेश भाऊ. त्यानं मान्य केलं. त्यांच्यावर जे बितत आहे ते तिथं सांगत आहे ते. चिखलीचं राजकीय वातावरण जे सामाजिक खराब झालंय तुम्ही मगाशी म्हटले, तर त्यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार धरता किंवा कोणाकडे तुमचा रोख आहे? मी नाव घेणंच प्रत्येक वेळी असं काही मनात का आलं तुमच्या? हा, आता जे राजकारण जे व्हिडिओ बघतो आपण त्याच्यावरून ते उचकून द्यायचं आणि राजकारणाची दिशा समोरच्याला प्रेरित करायचं की भांडण झाले पाहिजे, तंटे झाले पाहिजे, या पद्धतीनं आत्तापर्यंतचे आरोप गलिच्छ आरोप कधी झाले नाही. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवतात की कोणत्या पद्धतीनं काय बोलायला लागला, कोणाची मानसिकता खराब करून ते वातावरण, राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण खराब करायचा. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे पत्रकार पण बसलेले आहेत. त्याही वेळेस ज्यावेळेस भाजपाच्या अजेंड्यामध्ये विषय टाकला होता की बाबूलाल चौकामध्ये मिनार करायचा, जर करायचंच होतं तुम्हाला की करू द्यायचं नाही तर अगोदर मला सांगायचं असतं की करू नका, आपण काम थांबवलंही असतं. मिनार अर्धवट झाल्यानंतर तो तोडला गेला, तो इतक्या क्रूरतेनं तोडला गेला की त्याचा दुसरीकडं कोणाला उपयोगही होणार नाही. या पद्धतीनं त्याच्यावरचे जे मार्बलचे जे आकृत्या होत्या त्या सुद्धा तोडून टाकण्यात आल्या. कोणी तोडला तो मिनार? प्रशासनानं तोडला. काय कारण होतं? इलेक्शन आमदाराचं झाल्यानंतर तोडला. नाही, आमदाराचा शेवटी प्रशासनानं तोडला. का तोडला त्याच्यावर पण आता ते सांगितलं ना मी. त्यावेळेस लेखी उत्तर दिलेलं आहे तुमच्याकडून की त्याचा अजेंडानी सीओ साहेबांकडून अजेंड्यावर विषय होता आमच्या. त्याचं घेण्यात आलं पण त्याचं हे काम बेकायदेशीर होतं असं कोणीही मी काय सांगतो, अधिकारात मागूनही शिवनं माहिती दिली नाही. मी स्वतः तेढ निर्माण होऊ नये, तेढ निर्माण होऊ नये, वातावरण याच्या पुढे जाऊन मी सांगतो की तो सेन्सिटिव्ह एरिया म्हणून आधीपासून इतक्या वर्षापासून जर आरक्षित आहे तर मग आपण असा आत्मघातकी निर्णय काय घेतला तिथंच बांधायचं? नाही, तिथं ऑलरेडी झेंडा होता. काय म्हणायचं, काम सुरू व्हायच्या अगोदर तिथं जरा काम निवडून ठेवलेली आहे आणि पूर्वी एरिया म्हणून सांगून ठेवलेलं आहे. शासनाने परमिशन घ्यायचं तिला बरं, आणि मग सुरू ठीक आहे, ठीक आहे, तसं काही केलंच नाही. ठीक आहे. म्हणूनच कमिशनरला हस्तक्षेप करायला लागला ना. भाऊ, भाजपनं तुमच्यावर जे आरोप केले भ्रष्टाचाराच्या, या अगोदरही तुमच्यावर आरोप आणि निकृष्ट दर्जाचे कामं झाल्याचे खूप तक्रारी झालेल्या आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे असतील, वंचित आघाडीचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे अनेक तक्रारी तुमच्या कार्यकाळात झालेल्या आहे आणि भ्रष्टाचाराच्या आणि निकृष्ट त्याबद्दल काय सांगतो? अशी एकही तक्रारी सिद्ध होऊ शकली नाही. चौकशी झाली, कलेक्टर ऑफिसमार्फत चौकशी झाली. आज एवढ्या याच्यामध्ये राजकारण करत असताना अशा तक्रारी होत असतात, परंतु त्या तक्रारींची कुठेही चौकशी झाल्यानंतर त्याच्यातून काहीही तथ्य समोर आलेलं नाही. करणार मी जर का या पद्धतीने जर यापुढे मी करणार. त्यांनी नाही
मी वैयक्तिक माझ्यावर आरोप कोणी आतापर्यंत केले नाही. ज्यांनी पण केले ते प्रशासनावर केले ते, परंतु आता जे केले हे त्यांनी वैयक्तिक माझ्यावर आमच्या दाम्पत्यावर केले. त्यामुळे त्यांनी यापुढे करत असताना कायदेशीर करावं जे काही करायचं. जर का कायदेशीर बाजू सोडून जर का केलं तर त्यांना याच्यात कायदेशीरपणे मी त्या तक्रारींच्या द्वारे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचे दावे सुद्धा करू शकतो. यापुढे जर का हे साथी जर पद्धत राहिली त्यांनी सांभाळून काम करावं. काही नगरसेवकांनी काही चुकीचे कामं केल्याची तक्रारी आहे. स्वतःनी अर्चना कमोरे यांच्या विरोधात त्यांची कलेक्टरमध्ये तक्रार दिलेली आहे चालू. त्यावेळेस सीओ साहेबांनी तहसीलदारांनी पत्र दिलेलं आहे त्यांनी की तुम्ही नगरपालिकेची दिशाभूल करून शासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे. त्यावेळेस लोकांनी त्यांची पाठराखण केली. चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुप्रियाताई आणि कुणाल भाऊ यांना भाजप पक्षातून निष्कासित करण्यात आलं होतं. त्याबद्दल आज ही पत्रकार परिषद आमच्या सर्व पत्रकार बांधवांसमोर आम्ही ठेवली होती. आपण सर्वांनी त्या दिवशी सुद्धा वेळोवेळी त्यांचे मुद्दे पुढे काढत अनेक चांगले प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले, आपल्याकडून विचारण्यात आले. मी प्रथमतः आपल्या सर्वांचं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आज रोजी आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी सत्य जाणून घेण्यासाठी आमच्यासाठी इथपर्यंत आला, त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी बोंद्रे कुटुंबियाकडून नगराध्यक्ष परिवाराकडून जाहीर आभार व्यक्त करतो. व आपण जी सत्यता आहे ती आपल्या वृत्तपत्रांमार्फत, डिजिटल न्यूजमार्फत निश्चितपणाने चिखलीकरांना दाखवून देसाल की नाहक खोटे नाटे आरोप करून बोंद्रे परिवाराला बदनाम करण्यासाठी अनेक व्हिडिओ या चिखली शहरात चालवलेले आहेत. त्याची सत्यता आपण जनतेसमोर आणसाल एवढी इच्छा या बोंद्रे परिवाराकडून आपल्यापासून ठेवतो. धन्यवाद.